एव्हरीवन, वेलकम बॅक. तर मी कालच जे आहे रात्री गावाहून रिटर्न आली आहे आणि लग्नसराई इतकी बिझी होती, प्रॉपर ब्लॉगिंग वगैरे झालेलं नाही आहे. तरी देखील मी छोटासा ब्लॉग तुमच्याशी शेअर केला आहे आणि हा आजचा 2026मधला पहिला ब्लॉग आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि काल रात्री मी पोहोचले इकडे आणि काहीच मी जे आहे आवरलेलं नाही आहे अजून. थोडी तब्येत देखील ठीक नव्हती, सो आज प्रॉपर अशी थोडी रेस्ट घेतलेली आहे आणि सामान देखील अजून अनपॅक करायचं आहे. सगळं घर अस्ताव्यस्त झालं, रिसेट करायचं आहे आणि हळूहळू करेनच मी. आता गडबडीत काय करणार नाही, कारण अजून तब्येत माझी ठीक नाही आहे. सो हळूहळू होईलच ते सगळं. आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि आत्ता मी जाते आहे पूनम. बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तुम्ही तिला पाहिलं असेल. माझी रिलेटिव्स देखील आहेत आणि त्याचबरोबर माझी ती फ्रेंड देखील आहे. तर तिने आणि तिच्या मिस्टर म्हणजे उत्तमने दोघांनी मिळून एक साईड बिझनेस स्टार्ट केलेला आहे. भेल हाऊस आणि चाट सेंटर वगैरे असं स्टार्ट केलेलं आहे. मग होतं त्यावेळेस मी इथे अवेलेबल नव्हते, सो तिने इन्व्हाइट केलं आहे. सो आत्ता मी, मुली, जाऊबाई वगैरे आम्ही तिकडे जाऊन होतो. तर चला तुम्हाला प्रॉपर असं मी दाखवते त्यांनी काय काय सेटअप वगैरे केलेलं आहे. तर चला जाऊया तिकडे. मी पुणे माशीच्या तिथं भेलपुरी, पाणीपुरी तिथं स्टॉल बनवले, तिथं जायला. पूनम आणि उत्तमने सुरू केलेला हा नवीन साईड बिझनेस आणि खरंच खूप छान त्यांनी सगळं सेटअप केलेलं आहे. आणि याचं जे शॉपचं नाव आहे ना, उत्तम भेल हाऊस असं त्यांनी ठेवलेलं आहे. उत्तमच्या नावावरूनच छान असं साजेसं नाव त्यांनी जे आहे दिलेलं आहे. आणि रुही इकडे त्यांनी त्यांच्या इथे जे मेनू अवेलेबल आहे ते सगळे तुम्हाला हायलाईट करून दाखवते आहे बघा. भेळ हे त्यांचं मेन जे आहे मेनू आहे, पण बाकीचं पाणीपुरी म्हणा, शेवपुरी म्हणा, या प्रकारचे चाट देखील इथे अवेलेबल आहेत. आम्ही पाणीपुरी जे आहे ट्राय केली, शेवपुरी नाही, भेल ट्राय केली आणि खरंच खूप चविष्ट आहेत सगळेच पदार्थ. सर्विस त्यांची बेस्टच आहे आणि त्याचबरोबर जे आहे क्वांटिटी देखील चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, प्राईस पण रिजनेबल आहे. त्याचबरोबर मेन थिंग म्हणजे त्यांनी हायजीनचा हायजीनची पुरेपूर दक्षता घेतलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. सो लोकेशन तुम्हाला मी एकदा सांगते. गोवामध्ये मडगाव सिटीमध्ये रुमदा मॉल म्हणून एरिया आहे, मारुती मंदिर हाऊसिंग बोर्ड, तिथेच फुटबॉल ग्राउंडच्या शेजारी त्यांचं शॉप आहे. तर तुम्ही देखील जवळपासच्या एरियाला राहत असाल तर नक्की एकदा विजिट करा. मडगावमध्ये राहत असाल तर नक्की एकदा उत्तम भेल हाऊसला विजिट करा. तर छान असं सेटअप झालेलं आहे पूनम आणि उत्तमच्या बिझनेसचं. टेस्ट वगैरे अगदी छान आहे आणि त्यांना खरंच खूप 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 शुभेच्छा त्यांच्या नवीन बिझनेससाठी. तिथे त्यांना प्रॉपर कॉंग्रॅच्युलेट करता आलं नाही, कारण कस्टमर येत होते, त्यामुळे आम्ही पटकन तिकडून आलो. सो चला आता मला स्वयंपाक करायचा आहे. मुळा जो आहे मी किसून शिजत घातलेला आहे. आता आधी पहिला ड्रेस चेंज करून घेते आणि नंतर मग बाकीचा स्वयंपाक आवडते. तर जेव्हापासून हे स्केट्स घरी आलेत ना, तेव्हापासून राशी रुहीचं नुसतं स्केटिंग करणंच चाललेलं आहे. घरी म्हणा, बाहेर म्हणा, 24 तास त्यांचं जे आहे सुट्टी त्यांची ऑलमोस्ट. जर लग्न नसतं ना तर ते दिवसभर ते स्केट घालूनच राहिले असत्या पायामध्ये. जेव्हा जेव्हा त्यांना वेळ भेटला आहे ना या 8 दिवसात, प्रॉपर त्यांनी स्केटिंगचा पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे. रुही इकडे ये ग, लवकर ये, थांब. तर हे जे स्केट्स आहेत ना, हे आम्ही ऑनलाईनच घेतलेले आहेत. खूप चांगले. तर आम्ही ऑफलाईन चेक केलं होतं, थोडंसं महाग होतं, पण ऑनलाईन आम्हाला हे खूप स्वस्त रेटमध्ये भेटलेलं आहे. फ्लिपकार्टवरून मी घेतले होते 1800 रुपयाला काहीतरी. मी लिंक जी आहे टॅग प्रोडक्ट्समध्ये याची देईनच तुम्हाला. कोणाला घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. अगदी रिजनेबल रेटमध्ये आणि छान अशी क्वालिटी याची आलेली आहे. नेक्स्ट डे मी व्लॉग कंटिन्यू करते आणि आज नाश्ताना बाहेरून आला होता आणि इथे मी तुम्हाला हेच सांगते की गोव्यामध्ये ना कडक पाव, नरम पाव, कात्री पाव असे भरपूर प्रकारचे पाव मिळतात. पण जे आहे बॅकग्राऊंडला खूप आवाज होता, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते आहे. कडक दिलोय. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू दी चॅनल. मी किरण, तुमचं स्वागत. आज आहे संडे आणि सकाळी नाश्ता वगैरे मी काही बनवला नाही. लेट म्हणजे 7:30 पावणे 8लाच आम्ही उठलो होतो. त्यानंतर मिस्टर बाहेरूनच थोडंफार घेऊन आले होते नाश्ता. आणि त्यानंतर आम्ही वेब सिरीज एक पाहतो. सकाळपासून वेब सिरीज पाहायला स्टार्ट केली आहे. अजूनही वेब सिरीज आहे ती माधुरी दीक्षितची, देशपांडे काहीतरी, मिसेस देशपांडे असं काहीतरी नाव आहे. छान आहे, बऱ्यापैकी आहे. बघ सध्या आता थोडा वेळ पॉज केलेली आहे कारण आता 1:30 वाजत आलेला आहे. अजून माझं लंच बनलेलं नाही आहे आणि चिकन खिचडी जे आहे मी बनवणार आहे. ॲक्च्युली डाळ भातच बनवणार होतो, पण म्हटलं चला चिकन खिचडी सोपी पटकन अशी बनवूयात. सो मिस्टर आता जे आहे चिकन आणण्यासाठी गेलेले आहेत. थोडीफार मी तयारी करून ठेवलेली आहे आणि बाकी आज काम असं जास्त काही घरचं आवरलेलं नाही आहे. आजचा दिवस थोडासा रिलॅक्समध्येच मी स्पेंड करते आहे आणि मंडेपासून प्रॉपर जे आहे क्लिनिंग किंवा प्रॉपर रुटीन जे आहे स्टार्ट करेन, कारण थोडासा थकवा अजूनही आहे. म्हणून म्हटलं हे 2 दिवस अगदी जरा रिलॅक्समध्ये घालूयात, नंतर जे आहे स्टार्ट होईलच आपलं. आणि मंडेपासून राशीची एक्झामही स्टार्ट होती आहे. ओरल एक्झाम आहे तिची, त्यानंतर 7थपासून रिटर्न एक्झाम आहे. सो चला आता जे आहे चिकन खिचडी जी आहे पटकन मी बनवून घेते. रेसिपी तुमच्याशी शेअर करतेच. मी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे, जे घरी अवेलेबल आहे सामान त्यातच बनवणार आहे. सो चला, इथं मी पुदिना घेतला आहे आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे हा. याच्या जागी तुम्ही एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला तरी चालेल. माझ्याकडे बिर्याणी मसाला अवेलेबल होता, सो मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे. कांदा उभा चिरून घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं हे चिकन आहे आणि हा घरचा राईस. अद्रक, लसूण, कोथिंबीरीची मी पेस्ट करून घेणार आहे. मी थोडंसं दही देखील जे आहे ॲड करणार आहे राईसमध्ये. तर चला झटपट अशी मी रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये ना मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा, टमाटर आणि खडा मसाला थोडासा मी घातला होता. त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना, मिरचीची जी पेस्ट मी करून घेतली होती ती त्यामध्ये घालून घ्यायची आहे. छान परतवून घ्यायची आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ, थोडीशी हळद आणि एव्हरेस्टचा जो बिर्याणी मसाला मी घेतला होता तो त्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर ना दही एक अर्धी वाटी मी त्यामध्ये ॲड करणार आहे. दही तुम्ही स्किप केलं तरी चालेल, पण दह्याचा फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीमध्ये. सो दही नक्कीच घाला, बिर्याणीमध्ये नाही चिकन खिचडीमध्ये. सो त्यानंतर जे चिकन मी घेतलं होतं ना, ॲक्च्युली चिकन मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल. मला म्हणजे थोडासा लेट झाला होता, त्यामुळे मी मॅरिनेट वगैरे काहीच करून ठेवलं नाही, डायरेक्ट असंच घातलेलं आहे. तुम्ही मॅरिनेट वगैरे करून ठेवलं तरी चव जी आहे आणखी छान उभरून येईल. सो इथे मी डायरेक्ट घातलं होतं. छान चिकन परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. त्यानंतर मी थोडंसं यामध्ये लाल तिखट देखील ॲड केलेलं होतं आणि त्यानंतर मग जो आपण राईस घेतलेला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे. छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुरेसं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. झाकण लावून 3 शिट्ट्या काढून द्यायच्या आहेत आणि झटपट अशी चिकनची खिचडी जी आहे रेडी होते. याआधीही मी रेसिपी शेअर केलेली आहे, परत एकदा आत्ता शेअर करते आहे. झटपट म्हणजे तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल आणि काहीतरी चिकनचं खायचं असेल, म्हणजे डिश पटकन खायची असेल ना, असं 1 पॉट डिश तुम्ही पटकन बनवू शकता आणि खूप सगळे फ्लेवर त्यामध्ये उतरतात. खूप छान लागतं. बिर्याणीला थोडासा वेळ लागतो, पण असं म्हणजे ही चिकन खिचडी म्हणा किंवा चिकन पुलाव म्हणा अगदी झटपट असा होतो आणि तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे ना सामान, त्या सामानापासून तुम्ही बनवू शकता. म्हणजे एव्हरेस्ट मसालाच हवा असं काही नाही, म्हणजे बिर्याणी मसालाच हवा असं काही नाही. तुम्ही चिकनचा साधा मसाला असला तरी तो घातला तरी खूप छान लागतं. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. It helps the speaker lead his audience into the scene he describes by creating an imaginary picture. Usually it's something that moves. जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे साफ करून घेतली. त्यानंतर किचन ओटा देखील साफ करून घेतला. सकाळचा स्वयंपाक तर नव्हताच, म्हणजे नाश्ता बाहेरूनच आणला होता. त्यानंतर दुपारचं जेवण जे आहे खिचडी, चिकन खिचडी जी बनवली होती ती 2 टाईम पुरेल इतकी बनवली होती, म्हणजे रात्रीचा स्वयंपाकही माझा वाचणार होता. सो आजचा काहीसा दिवस ना स्लो होता अगदी, म्हणजे जास्त एक्स्ट्राची कामं वगैरे मी काहीच नाही केली. आणि कधी कधी आपल्या शरीराला, मनाला खरंच रेस्टची गरज असते आणि कधी कधी असा ब्रेक घेतला ना खरंच छान होतं आणि नव्याने आपण पुढच्या येणाऱ्या दिवसांसाठी ना रेडी होतो असं म्हणायला हरकत नाही. आणि लग्न हे सराई हे सगळ्यामध्ये ना खूप हेक्टिक झालं होतं आणि हा ब्रेक मला खरंच गरजेचा होता. आणि 2 दिवस मी अगदी निवांत घालवले आहेत. आणि हे मी तुम्हाला दाखवत होते, इलेक्ट्रिकल जे आहे लायटर मी घेतलं होतं तेच तुम्हाला दाखवत होते, चार्जेबल आहे ते. तर छान असं सगळं किचन ओठा देखील साफ करून घेतला, कारण रात्री मला स्वयंपाक लागणार नाही आहे. सो रात्रीचं काम जे आहे आधीच मी उरकून घेतलं, किचन ओठा साफ करायचं वगैरे. आणि त्यानंतर मी आता
मस्त अशी कॉफी बनवणार आहे स्वतःसाठी आणि मस्त पिणार आहे, कारण मला खूप जास्त जे आहे क्रेविंग्स होत होती. सो चला, हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. आणि हो, मागील 2 व्लॉगमध्ये मी जे आहे कमेंट केलेल्या मैत्रिणींची नावं मेन्शन केलेली नाही आहेत, पण पुढे येणाऱ्या व्लॉगमध्ये मी नक्कीच जे आहे मेन्शन करेन. हे व्लॉग थोडेसे छोटेसे होत आहेत, त्यामुळे मेन्शन करता नाही आलं. येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्कीच मी जे आहे मेन्शन करेन. आणि हो, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर. येणारं वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचंच हवं. चला तर मग, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.